नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एनटीएने नीट यूजी 2025च्या परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज केलेली आहे। विद्यार्थ्यांना चॅलेंजसाठी ती ओपन ठेवलेली आहे। त्याच्यावर विद्यार्थ्यांचे चॅलेंजेस येतीलही, परंतु एनटीएची जी काही प्रोव्हिजनल आन्सर की आहे त्याच्यामध्ये एका प्रश्नाची त्यांनी 2 उत्तरं दिलेली आहेत। या कंडिशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना मार्क मिळणार आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क्स निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा काही परिणाम होणार नाही, याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्र ॲप आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संभाव्य स्कोअरवर महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं कॉलेज मिळू शकतं याचा एक आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजची लिस्ट देतो आहोत। प्लॅटफॉर्म फीज भरून विद्यार्थी त्या ठिकाणी चेक करू शकतात। फीज जरी नाही भरली तर वेगवेगळ्या प्रकारचे मोफत अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर हे बुकलेट सुद्धा आपण ठेवलेले आहेत। मागच्या वर्षीचे राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईटवर जर विद्यार्थी गेला तर त्या ठिकाणी एनटीएने जी काही प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज केलेली आहे तर त्या प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये वेगवेगळ्या बुकलेटमध्ये एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये एका प्रश्नाचं 2 उत्तरं त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर या कंडिशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत। उदाहरणार्थ बुकलेट नंबर 45 आहे, याच्यामध्ये 63 नंबरचा प्रश्न आहे ज्याचे 2 आन्सर एनटीएने दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपण दुसरं बुकलेट जरी बघितलं खाली तर या ठिकाणी एक बुकलेट आहे 46 नंबरचा, याच्यामध्ये 56 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचे 2 आन्सर दिलेले आहेत। हा केमिस्ट्रीचा प्रश्न असू शकतो आय थिंक। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 उत्तरं त्यांनी बरोबर आणि करेक्ट त्या ठिकाणी दिलेले आहेत। पहिल्यापासूनच हा प्रश्न थोडासा वादाच्या भोवऱ्यात होता की याचं उत्तर काय असू शकतं, तर एनटीएने 2 उत्तरं या ठिकाणी दिलेले आहेत आणि रूल काय आहेत की 2 उत्तरं असेल तर कोणत्या विद्यार्थ्यांना याचे मार्क्स मिळणार आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। एनटीएचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये अगोदरच याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्यांनी, की त्यांनी सांगितलेलं आहे इफ मोर दॅन 1 ऑप्शन इज फाउंड टू बी करेक्ट। त्या ठिकाणी आपण एनटीएच्या ऑफिशियल ब्रोशरचा एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे इफ मोर दॅन 1 ऑप्शन इज फाउंड टू बी करेक्ट देन 4 मार्क्स प्लस 4 विल बी अवॉर्डेड टू ओनली दोज हु हॅव मार्क्स एनी ऑफ द करेक्ट ऑप्शन्स। म्हणजेच ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, जे 2 उत्तर आली असतील तर अशा विद्यार्थ्यांना याचे मार्क्स मिळतील। या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी 1 हे आन्सर लिहिले त्याला 4 मार्क्स मिळतील। त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याने याचं उत्तर 4 आन्सर क्लिक केला असेल तर त्याला 4 मार्क्स मिळतील। म्हणजेच ह्या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी दिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क्स मिळणार आहेत। जर म्हणजेच हा प्रश्नाचे ऑप्शन असे असतील 1 2 3 4, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी उदाहरणार्थ हा 56 नंबरचा क्वेश्चन आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 1 ला राऊंड बबल केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना 4 मार्क्स मिळतील। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी 4 ला बबल केलेला आहे अशा विद्यार्थ्याला 4 मार्क्स मिळतील। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 2 आणि 3 ला पैकी एकाला बबल केला असेल तर त्यांचा 1 मार्क्स मायनस होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडून दिलेला आहे त्यांच्यावर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही, असा एनटीएचा रूल सांगतोय। म्हणजे जे ऑप्शन त्या ठिकाणी करेक्ट 2 दिलेले आहेत त्यापैकी एखादा ऑप्शन तुम्ही तुमच्या OMR सीटमध्ये सॉल्व्ह केला असेल तर तुम्हाला त्याचे 4 मार्क्स मिळणार आहेत। त्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला असेल तर त्याचा निगेटिव्ह मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी होतील आणि तुम्ही तो प्रश्न स्किप केला असेल तर त्याचा कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही या प्रश्नाच्या बाबतीमध्ये। तर अशा प्रकारे एनटीएचा रूल आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्हीपैकी 1 बबल केला असेल अशा विद्यार्थ्यांचे 4 मार्क्स त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत, त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 4 मार्क्स मिळणार आहेत। आता या आन्सर की जी आहे ही काही फायनल आन्सर की नाही, ही प्रोव्हिजनल आन्सर की आहे, चॅलेंजेससाठी ठेवलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया येत्या 1-2 दिवसामध्ये याच्यावर येणार आहेत। चॅलेंजेस विद्यार्थी घेणार आहेत। संपूर्ण चॅलेंजेस आणि संपूर्ण चेकअप झाल्यानंतर एनटीएची एक फायनल आन्सर की त्या ठिकाणी येणार आहे। कोणीही विद्यार्थी या आन्सर कीला त्या ठिकाणी चॅलेंज करू शकतो। एका प्रश्नाला 200 रुपये त्यांनी ठेवलेले आहेत। विद्यार्थ्यांचं चॅलेंज झाल्यानंतर फायनल आन्सर की आणि पुढील स्टेप आहे तो नीटचा रिझल्ट आणि रिझल्ट नंतर मग काही दिवसानंतर प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होतील। ऑल इंडियाच्या अगोदर होतील, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्टेट कोट्याच्या प्रवेश प्रक्रिया चालू होतील। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसमध्ये भाग घेऊ शकता, त्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।